गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढी कशी उभारावी याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. गुढी उभारण्यासाठी आवश्यक साहित्य: एक उंच बांबूची काठी, नवी कोरी रेशमी साडी किंवा खण, चांदीचा, तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या, कडुलिंबाच्या पानांची आणि एरंडाच्या पानांची डहाळी, गाठी आणि गूळ, झेंडूच्या फुलांचा हार, रांगोळी, हळद, कुंकू, अक्षदा आणि धूप दीपाचे साहित्य. नैवेद्य: गुढी उभारण्याची टप्प्याटप्प्याने पद्धत. पहाटे लवकर उठून अभ्यंगन स्नान करावे आणि नवीन किंवा पारंपरिक वस्त्रे परिधान करावीत. बांबूची काठी स्वच्छ धुवून तिला वरच्या टोकाला हळद कुंकू लावावे. काठीच्या वरच्या टोकाला साडी किंवा खण घट्ट बांधावा. त्यावर कडुलिंबाची आणि एरंडाची डहाळी, गाठी आणि फुलांचा हार बांधावा. या सर्व साहित्यावर तांब्या पालथा घालावा. तांब्यावर कुंकवाच्या 5 उभ्या रेषा ओढाव्यात. गुढी शक्यतो घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला किंवा बाल्कनीत, खिडकीत, जिथून सूर्यदर्शन होईल अशा उंचावर उभारावी. ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे तिथे रांगोळी काढून त्यावर गुढीची काठी उभी करावी. गुढी थोडी कलती किंवा झुकलेली असावी. पूजाविधी आणि नैवेद्य: गुढी उभारल्यानंतर तिला हळद कुंकू वाहावे आणि अक्षदा अर्पण कराव्यात. धूपदीप दाखवून गुढीची मनोभावे पूजा करावी. गुढीला पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरीचा नैवेद्य दाखवावा. कडुलिंबाची पाने, चणा डाळ, जिरे आणि गूळ याचे मिश्रण प्रसाद म्हणून सर्वांना द्यावे. लक्षात ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी: वेळ: गुढी सूर्यास्तानंतर लगेच उभारणे शुभ मानले जाते. महत्त्व: गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. भगवान रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतले त्या आनंदाप्रित्यर्थ गुढी उभारली जाते अशी मान्यता आहे. उतरवण्याची पद्धत: सूर्यास्तापूर्वी गुढीला हळद कुंकू वाहून आणि नैवेद्य दाखवून सन्मानाने खाली उतरावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.